करते सुरुवातीला अर्थात महत्त्वाची बातमी। पंकजा मुंडेंचे पी अनंत गर्जेंच्या पत्नी गौरीने आत्महत्या केली। गौरीचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाण करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। तर आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे। काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालाय। अनंत गर्जेच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय। पण गौरी गर्जे यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करावा अशी मागणी कुटुंबियांनी केली। माझी मुलगी गेली ना, आता पुन्हा काय सांगू मी। माझी जायला गेली होती ती कधी कळाली सर? आता मला काय कळत नाही त्यातलं, त्यांनाच विचारा आता। अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंचा पीए। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं। गौरी पालवे या केएम रुग्णालयात डॉक्टर होत्या, पण पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्यांना संशय होता। गौरी यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा अनंत गर्जे हा बीडीडी चाळीत राहायचा। लग्नानंतर हे कुटुंब वरळीतल्या एका मोठ्या टॉवरमध्ये शिफ्ट झालं। पण शिफ्टिंग वेळी घरातलं सामान पॅक करताना गौरी यांना एक हॉस्पिटलची फाईल सापडली। या फाईलवर एका दुसऱ्या महिलेचं नाव होतं। एका हॉस्पिटलमध्ये या महिलेचा गर्भपात झाला होता, पण त्या महिलेच्या नावासमोर पती म्हणून अनंत गर्जे यांचं नाव लिहिलं होतं। ही फाईल जेव्हा गौरीला सापडली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता। यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याची माहिती आहे। नणंद शीतल गर्जे आंधळे ही गौरीला मानसिक त्रास देत होती असा आरोप गौरी यांच्या मैत्रिणींनी केलाय। गौरी शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होत्या। त्यानंतर घरी गेल्यावर संध्याकाळी 6:30च्या दरम्यान त्यांनी आपलं जीवन संपवलं। तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं। आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले। त्यांची जी बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंडेला सांगायची तर नणंद म्हणायची तुला नांदायचंय तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ। 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या। आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती, त्यानंतर ती घरी गेली। मुलीच्या आई वडिलाला त्यांनी 2 महिन्यापासून सांगत होती ती, पण ते काय पुढं नातेवाईकाला बोलले नाही कधी। टोकाचा पाऊल झाला त्यांचे वादावाद झाले। काल 1 वाजल्यापासून भांडणं चालू होती त्याची। मुलीच्या आईला डायरेक्ट काय म्हणतोय की माझ्यासमोर तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि ती गेली म्हणून तो घेऊन आला हॉस्पिटलला घेऊन आल्यावरती हॉस्पिटलला सोडून तो निघून गेला। आत्ता सकाळी FIR घेतलाय आणि मग त्याला पसार व्हायचं काम काय होतं, थांबायचं इथं नातेवाईकामध्ये बोलायचं काय मिळेल त्याला, त्याच्या पर्सनल गोष्टी तिला माहिती झाल्या म्हणून तो तिला टॉर्चर करायचा। गौरी गर्जे यांचा पती आणि पंकजा मुंडेंचा पीए असलेला अनंत गर्जे सध्या गायब आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंनी पोलिसांना फोन करून योग्य तो तपास करावा असं सांगावं अशी मागणी दमान यांनी केली। विवाहबाह्य संबंध आपल्याकडे संविधानामध्ये त्याच्यासाठी खास कायदे महिलांचे, त्याच्यात पण त्याला अटक केली पाहिजे किंवा जे काय खरं खोटं हे काढून तिला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं। पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे, ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। दरम्यान या सगळ्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी अधिकृत निवेदन काढत पोलिसांनी योग्य तो तपास करावा असं म्हटलंय। पंकजा मुंडेंनी काय म्हटलंय तेही पाहूया। 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तो तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे। तसं मी पोलिसांना देखील सांगितले। गौरीच्या वडिलांशीही मी बोलले, ते प्रचंड दुःखात असू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात।
कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे समजणं अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असं निवेदन पंकजा मुंडेंनी केलंय. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं. मंगलप्रभात लोढाना अस्लम शेख यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मालाडच्या मालवणी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी दुकानं बंद पाडली. अस्लम शेख यांचे बॅनरही फाडले. मालाडमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित चाटम यांना अमानत खान या व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह करत धमकी दिली. वो क्यों जाएगा पाकिस्तान? पाकिस्तान जाना तो तेको चाहिए. आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना. मुंबई अध्यक्ष है तू तो उसकी तमीज में रहना. आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना. कांग्रेस के कार्यकर्ताओं को कमजोर मत समझना, नहीं तो ऐसी जगह आके मारेंगे समझ में भी नहीं आएगा आपको. ठीक है. अमित चाटम यांना धमकी देणारा अमानत खान स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणतो. या व्यक्तीच्या धमकीनंतर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मालवणी पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले. पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मालवणी पोलीस ठाण्यात आमदार मनीषा चौधरी, संजय उपाध्याय आणि प्रवीण दरेकरही पोहोचले होते. अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे सर्व नेते आक्रमक झाले. भाजप कार्यकर्त्यांनी त्यानंतर अस्लम शेख यांच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. भाजपच्या या आंदोलनात अस्लम शेख यांचा फोटो जाळण्यात आला. काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली. तर 2 दिवसांपूर्वीच अमित चाटम यांनी अस्लम शेख यांना पाकिस्तानची औलाद असं म्हटलं होतं. त्यानंतर अस्लम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. बघा, राजकीय रंग तर लागणारच, कारण राजकीय निवडणूक असतात. पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा पाहतात. भाजपने हे दाखवलं की त्यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे. चुनावी हिंदुत्व मी जे भाजपचं बोलतो, निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील. या ठिकाणी अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी सकल हिंदू समाजानं विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे. या शब्दांचा उपयोग आदरणीय साटम साहेबांनी केलेला ते त्यांना शोभतोय का? मुंबईचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपली शब्द कसं काढायचे ते सुधारून घ्यायला पाहिजे आणि पक्षांना पण त्यांनी समज दिला पाहिजे. फडणवीस आणि शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटं दिलखुलास चर्चा झाली. अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये ही चर्चा झाली. एकीकडे नाराजीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे दिलखुलास गप्पा झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर स्वतः शिंदे आणि फडणवीसांनी पडदा टाकलाय. काल अमृता फडणवीसांनी मुंबईत दिव्यस फाउंडेशनचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनीही हजेरी लावली. यावेळी दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं दिलखुलास गप्पाही रंगल्या होत्या. त्यांच्यासोबत अमृता फडणवीसही होत्या. कालच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांच्या आसन व्यवस्थेत 2 खुर्च्यांचं अंतर होतं. यावरूनही नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली होती. मात्र या 2 खुर्च्या सत्कारमूर्ती असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानींसाठी होत्या. दरम्यान आमच्यात न बोलण्यासारखं काहीही घडलं नाही असं स्वतः फडणवीस आणि शिंदेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. मला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे. तेव्हाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो. आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं. कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं. त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो. तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही. त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवतायत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते. त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते. एक मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो.
हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज TRP साठी या अशा तरी मनगढंत गोष्टी थोड्या थांबवा. नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंनी गुन्ह्याची नोटीस स्वीकारली. नोटीस स्वीकारण्याआधी अमित ठाकरेंनी नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाला याचा अभिमान असल्याचं अमित ठाकरे म्हणाले. तर 4 महिने अनावरण रखडवणं हा महाराजांचा अपमान आहे असा आरोपही त्यांनी केलाय. नवी मुंबईमधल्या नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीविना लोकार्पण केल्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर आज अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस ठाण्यात जाण्याआधी त्यांनी नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी राज ठाकरेंच्या घरी जात अमित ठाकरेंना नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता, पण ती नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली नव्हती. अखेर आज नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जात अमित ठाकरेंनी ही नोटीस स्वीकारली आहे. जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असेल तर मला अभिमान आहे. अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे. मला अजिबात वाईट वाटलं नाहीये. पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू शांत राहतील. केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो. बघताय ना माझा नेता कसा खुललाय. अमित ठाकरेंनी जे केलं ते काय चुकीचं केलं का? महाराज आतमध्ये बंदिस्त आहेत. अतिशय धूळ घाण असं त्या कपड्यावर पडलेलं होतं आणि महाराजांना त्याच्यातून या धूळ घाणीच्या पुतळ्यांना त्या मुक्त केलं. हा गुन्हा आहे. या महाराष्ट्रात तो गुन्हा होऊ शकतो. भोरमध्ये सत्ता अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री फडणवीसच आहेत असं विधानमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तर भाजपने भोरमध्ये दिलेले उमेदवार हे मटका किंग आहेत अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली. चुकीच्या माणसांच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका असा सल्लाही शंकर मांडेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना दिलाय. आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना. जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना. त्यामुळे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो. वस्तुस्थिती याची जाणीव आम्हाला पण आहे ना. शेवट फायनान्स हे मुख्यमंत्रीच करणार आहे, पण पहिली सहित आमचीच होणार आहे ना. जर पंचायत समितीचा प्रस्तावच वर गेला नाही तर तुम्ही काय करणार? कशी परिस्थिती आहे. आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही. मला कुठल्याच जणी भाजपवर बोलायचं नाही. परंतु हा केविलवारा प्रश्न आहे आणि माझी दादांना विनंती आहे, दादा चुकीच्या माणसाच्या नादी लागू आपले हात खराब करून घेऊ नका आणि आपले बाकीच्या गोष्टी खराब करून घेऊ नका. तेव्हा तुम्हाला आम्ही पहिल्यांदाच बोलतो त्यांच्यावर. ज्या वॉर्डमध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं आपलं खरं नाही. कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याचं कळल्यास त्यांची खैर नाही. हसन मुश्रीफ यांनी ग्रामस्थांना हा दमच दिलाय. तर मुश्रीफांच्या दमबाजीनंतर समरजितसिंह घाटगेंचा देखील अपक्ष उमेदवारांना दम. तुमची कामं कशी होतात आम्ही देखील बघू, घाटगेंचा हा दम. आज दुसरं काही करायचं नाही बघा. आणि ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं की आपलं काही खरं नाही. आणि दुसरी तुमच्या जबाबदारी आहे, कोणही आपल्या गटात असेल किंवा राजेसाहेबांच्या गटात असेल जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचंही नाव आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. एकदा नेत्यांनी घेतलेला निर्णय हा मनाला पटो जर न पटो हा मान्य करायचा आणि त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करायचे. आता राजेसाहेब आल्यामुळे थोडस माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत की दोघं भांडत बसले असतील तर आपलं महत्व राहिलं असतं. आपल्याला कोणतं विचारलं असतं, आपल्याला काहीतरी 4 पैसे मिळाले असते आणि आपलं महत्वच कमी झालं. आणि मग जरा थोडा गमजा करण्याची सवय असते त्यांना. गमजा करणारी गमजा करून जातील पण तुमचं भविष्य संकटात ते आणते. एक 48 तासाची अजून आम्ही डेडलाईन देतो. अजून अपक्ष आहेत
त्यांना एक डेडलाईन अजूनही देतो हा, की तुम्ही आता वेळ गेली नाहीये, तुम्ही जर आता पाठिंबा देत असेल प्रामाणिक, आम्ही सगळं विसरतो, पण त्यानंतर पण जी लोक राहणार त्याच्याबद्दल आम्हाला दोघांना विचार करावा लागणार आहे. ही लोक माझ्याने येऊन म्हणतायत की मी गुलाललाल राजेकडे, काही नाही, पार्टीमधून तुम्ही बाहेर आहे, तुमचा पार्टीचा संबंध संपला आणि तुमची ही 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 कामं आहेत, हे आता कशी होतात आम्ही पण बघू. त्याच्यामुळे हे चालत नाही, हे बरोबर नाही. स्मृती मंधानाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलाय. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला. स्मृतीच्या वडिलांवर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्न मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका. स्मृती आणि पलाशचा विवाह सोहळा पुढे ढकलला. भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आता पुढे ढकलण्यात आलाय. आज दुपारी 4:30 वाजताचा लग्नाचा मुहूर्त होता. सांगलीमधील मंधाना फार्म हाऊस विवाह सोहळ्यासाठी सजलं होतं. मात्र लग्न मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सांगलीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यानंतर लग्नस्थळावरून सर्व डेकोरेशन काढण्यात आलं. आलेल्या पाहुण्यांनाही परत पाठवण्यात आलं. वडिलांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच लग्न करणार असा निर्णय स्मृतीनं घेतलाय. तो आज सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा है मिसेस श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत खराब होने लग गई थी और उनको हॉस्पिटल ले गया है. तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड है. स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळे अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सध्याची परिस्थितीच्या हिशोबानं त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू